आणि आता बातमी आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका लिहिलेल्या लेखाची आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर पुन्हा एकदा आक्षेप घेतलाय। निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी मॅच फिक्सिंगचा आरोप केलाय। निवडक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय। तसंच मतदार यादीत असामान्य पद्धतीने वाढ झाल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। खरं तर 2024च्या महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या, महायुतीचं सरकारही स्थापन झालं, त्यामुळे आता राहुल गांधींच्या आरोपांवर नेमकी कोणती ऍक्शन घेतली जाणार असा सवाल सध्या विचारला जातोय। निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंगचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। आज राहुल गांधींनी अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रात लेख लिहून या संदर्भात आपले आक्षेप नोंदवलेले आहेत। 5 प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्या आधारे त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या मॅच फिक्सिंगमुळे महाराष्ट्रातली निवडणूक भाजप आघाडीला जिंकता आली। यावर विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। खरं आहे ना, महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भरोश्यावर आलेलं सरकार नाही, तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे। हे जगलरीचं सरकार आहे। मतांचा अनादर करून आणि हे मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे। ही जनतेच्या भरोश्यावर निवडणूक जिंकली नाही, तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेईमानी करून जिंकली। हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार हे सुद्धा या मुद्द्यावर आपली मतं मांडण्यासाठी आहेत। नेमका काँग्रेसचा आक्षेप काय आहेत आणि या चर्चेमध्ये भाजपचे आमदार राम कदम हे सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की त्यांची बाजू नेमकी काय आहे। सागरकडे मी सुरुवातीला जातो। सागर, काँग्रेसनं आरोप केलेला आहे, सातत्यानं राहुल गांधींनी हा आरोप केलेला आहे। लोकसभेत सुद्धा त्यांनी यापूर्वी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। बाहेर सुद्धा ते अनेक भाषणांमधून हा मुद्दा मांडतात। आज त्यांनी अनेक वर्तमानपत्रांना लेख लिहून हा मुद्दा मांडलेला आहे। पुन्हा पुन्हा काँग्रेस हा प्रयत्न करतंय, काय कारण आहे आणि काय नेमके आतापर्यंतचे याबाबतचे अपडेट्स आहेत? काँग्रेसने या संदर्भात कुणाकडे काही तक्रार केली आहे का? कुठल्या मुद्द्यावरून कोर्टात धाव घेतली आहे का, किंवा काय कशा संदर्भातली माहिती आहे? विनोद, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन जवळपास आता 6 महिने पूर्ण होतील। बरोबर 6 महिन्याच्या कालावधीनंतरनं राहुल गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, म्हणजे काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी काही प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहित निवडणूक आयोग आणि भाजपचं मॅच फिक्सिंग असल्याचे आरोप केले गेले। अर्थात हे आरोप आत्ताच का, जवळपास 6 महिन्यानंतरनं हे आरोप होण्याचं कारण काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। दुसरीकडं मुद्दा उपस्थित राहतो की आगामी काळामध्ये बिहारमध्ये निवडणुका आहेत, विधानसभेचं वातावरण तिथे सुरू झालेलं आहे आणि तत्पूर्वीच राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला त्यांच्या भूमिकेला बोट दाखवलेले आहेत। याच्यामुळे पुढील कालावधीमध्ये सुद्धा राहुल गांधींचा अजेंडा काय असणार आहे ते जवळपास दिसून येतं। आता जो काँग्रेसकडनं आपण काही वेळांपूर्वी विजय वडेट्टीवारांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली, काँग्रेसच्या नेत्यांचा सूर अर्थातच राहुल गांधींच्या बाजूने असणार आहे, पण 2 मुद्दे उपस्थित राहत आहेत। एक म्हणजे राज्यामध्ये काँग्रेसबरोबर असताना महाविकास आघाडीत असणारे 2 मित्रपक्ष जे प्रामुख्य होते ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि दुसरा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित राहिले त्यावेळेस उबाटाकडनं मात्र संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर कायम टीकाच करत आलेले आहेत, पण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र वेगळी भूमिका होती। आज देखील त्यांच्या काही प्रमुख प्रवक्त्यांशी किंवा नेत्यांशी ज्यावेळेस या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याकडनं राहुल गांधींची रीग ओढण्यात आलेली नाही आहे, अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे। वास्तविकतेत काही महिन्यांपूर्वी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलं होतं की कोर्टामध्ये या संदर्भात किंवा निवडणूक आयोगांकडे ज्यावेळेस मागायची मुभा होती त्यावेळेस आम्ही आमची भूमिका मांडलेली नाही आहे, आम्हाला जे काही झालेलं ते मान्य आहे।
दुसरीकडे अजित पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचाच एक पार्टीचा एक भाग एकेकाळी होता, त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण की ते रुलिंग पार्टीचे आहेत, अर्थात त्यांचा सूर हे असणं अपेक्षित आहे, पण ही राष्ट्रवादीचीच भूमिका होती की EVMवर दोषारोप करता येणार नाहीत. आपणास माहीत आहे की राज ठाकरे यांनी एकेकाळी महाराष्ट्रामध्ये EVMचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावेळेस राज्यातले सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईतल्या एका ठिकाणी एकत्रित प्रेस घेतली त्यांनी आणि त्यावेळेस सरकारवर EVM कसं घोटाळा करता अशा स्वरूपाचे आरोप केले, पण त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे काहीच आरोप केले गेले नव्हते आणि त्यावेळेस सुद्धा शरद पवारांनी EVMच्या बाबतीत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही असं म्हटलं होतं. सेम मुद्दा जर पाहिला तर कालांतराने EVM हे नॅरेशन होतं अशा स्वरूपाचा दावा भाजपकडनं केला गेला. आत्तासुद्धा भाजपाच्या नेत्यांची जी आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळेंचं जर ट्विट आहे आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे त्याच्यावरनं जवळपास दिसून येतं की 6 महिन्यानंतर राहुल गांधींना हा मुद्दा उपस्थित का करावासा वाटला. 2009ला जी 2009ला ज्या लोकसभा झाल्या आणि त्यानंतर 6 महिन्यामध्येच महाराष्ट्रामध्ये जशा विधानसभा होतात त्यावेळेस सुद्धा जवळपास 30 लाख मतदार संख्या वाढली होती, तशीच आत्ता 39 लाख मतदारसंख्या वाढली होती. त्यामुळं जे मुद्दे उपस्थित करतायत ते उपयोगी नाहीत. आता ह्याच्याकडे तटस्थ म्हणून जर पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्राच्या निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग जे की इथले कंडक्ट करत होत्या सगळ्या निवडणुका, त्यांच्याकडनं सगळ्या वेगवेगळ्या पार्टीच्या नेत्यांशी संवाद केला गेला होता आणि त्यांच्याकडनं तुमच्या काही हरकती मतदाना वाढीच्या संदर्भात आहेत त्या सूचना मागितल्या होत्या आणि ते पुराव्यानिशी सिद्ध करा असं सांगितलं गेलं होतं. अर्थात त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जे मतदान वाढलेलं आहे त्याच्या आधी जी घोषणा केली गेली होती ती सरासरी म्हणून केली जाते तिथल्या प्रशासनाच्या वतीने आणि कालांतराने ॲक्युरसी जी येते ती 2 ते 3 तासानंतर येते. त्यामुळे वाढलेलं मतदान हे शेवटी अंतिम जे ग्राह्य आहे ते धरलं जातं आणि इलेक्शन कमिशनच्या त्यावेळेसच्या दाव्यावर कुठल्याही राजकीय पक्षाने विरोध केला नाही किंवा त्याच्या विरोधात कुठे अपिलार्थ गेल्याचं दिसून आलं नाही. यामुळे मुद्दे अनेक उपस्थित होताना दिसून येतात. अर्थात काँग्रेस फक्त माध्यमांमध्ये हे मुद्दे मांडले जात आहेत, मात्र ज्या फोरमवर हे मुद्दे मांडले गेले पाहिजेत त्या फोरमवर ते मांडले जात नाही आहेत. कोर्ट असेल किंवा तत्सम काही ऑथॉरिटीज असतील त्यांच्याकडे हे मुद्दे मांडण्याची गरज आहे. काँग्रेसला तिथे हे मुद्दे मांडायचे नाही आहेत, फक्त माध्यमांमध्ये आणि भाषणांमध्ये हे मुद्दे मांडायचे आहेत का अशा स्वरूपाचा एक सवाल यामुळे निर्माण झालाय. राम कदम भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आक्षेप त्यांचा या मुद्द्याला आहे की कशा पद्धतीनं राहुल गांधींनी जी मांडणी केलेली आहे, त्यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया पण दिली आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे पहिल्यांदा जातो. कदमजी, हा जो आक्षेप आहे राहुल गांधींनी 5 मुद्द्यांच्या आधारे असं सांगितलेलं आहे की भाजप आणि निवडणूक आयोगानं या निवडणुकीत मॅच फिक्सिंग केलेली आहे. 2019 मध्ये अचानक वाढलेलं 7.83% मतदान हे याच मॅच फिक्सिंग मधनं आलंय. तुमचा मुद्दा काय यावर? कसं आहे की आपण आपल्या शालेय जीवनात पाहिलं असेल, एखादा मुलगा जर परीक्षेत नापास झाला तर आई वडिलांना सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की मी तर अभ्यास चांगला केला होता, पण परीक्षेला जे प्रश्न आले ते प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे आले, अमुक झालं तमुक झालं, असं रडगाणं गाताना आपण लहानपणी अनुभवलेलं आहे. आणि हेच नेमकं बालिश रडगाणं दुर्दैवानं आहेत तर ते राष्ट्रीय नेते, पण गल्ली बोळातला कार्यकर्ता बोलतो अशा प्रकारची दुर्दैवानं विधानं करतात. आता मी तुम्हाला संदर्भ सांगतो की राहुल गांधींचं मागच्या 15 वर्षातली कोणती निवडणूक ते हारले, लगेच EVM ला दोष देतात, निवडणूक आयोगाला दोष देतात. पण जेव्हा निवडणूक जिंकतात, म्हणजे कर्नाटकला त्यांचं सरकार आलं, सगळं काही चांगलं होतं, लोकसभेला महाराष्ट्रात त्यांचे खासदार चांगले निवडून आले, सगळं काही चांगलं होतं, विधानसभेत दणदणीत पराभव झाला, लगेच EVM दोषी, निवडणूक आयोग दोषी. म्हणजे लोकसभेला तीच EVM मशीन होती, लोकसभेला तीच यंत्रणा होती, तोच निवडणूक आयोग होता, तो लोकसभेच्या वेळेस चांगला होता का तर त्याला चांगली मतं मिळाली, पण विधानसभेत लोकांनी नाकारलं, लगेच EVM दोषी. म्हणजे तुम्ही आरोप प्रत्यारोप जरूर करा, पण हास्यास्पद आरोप प्रत्यारोप तुम्ही करणार आहात. म्हणजे जी भारतातली जी राजकीय संस्कृती आहे कुठल्या स्तराला आपण नेणार आहात. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की यांना काय करायचं माहिती आहे का, यांना लोकांमध्ये कन्फ्युजन करायचं, यांना स्वीकारायचंच नाही पराभव. निवडणूक म्हटली की पराभव आणि विजय आला, एकाचा विजय होणार तर दुसऱ्याचा पराभव होणार. आत्मचिंतन करा, कुठे कमी पडणार, आणि जर तुमच्याकडे काही पुरावे असतील, कुणी अडवलं तुम्हाला कोर्टात जायला, का जात नाही कोर्टात, तो म्हणायचं नाही पुरावे सगळे नष्ट केले. काय म्हणजे बालिश बोलावं, पण कोणत्या स्तराला जाऊन बोलावं.
नाही पण राम कदमजी, एक मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे तो मुद्दा मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो, तुमच्याकडनं त्याचं उत्तर घेतो आणि त्यानंतर मी हनुमंत पवारांकडे जातो. त्यांचं असं म्हणणं आहे की 2019 मध्ये मतदार संख्या होती 8.98 कोटी इतकी, म्हणजे जवळपास 9 कोटी इतकी, आणि ती वाढून 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9.29 कोटी इतकी झालेली आहे. म्हणजे 5 वर्षात 31 लाख इतकी मतदारसंख्या वाढली आणि अवघ्या 5 महिन्यात म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान ही वाढ झालेली आहे, ती जवळपास 41 लाख इतकी झाली. म्हणजे 5 वर्षात 31 लाख वाढले आणि फक्त 5 महिन्यात 41 लाख वाढले. हा संशय निर्माण करणारा आकडा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, तुम्हाला आठवत असेल विनोद, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, मागची 16 वर्षे आपण संपर्कात आहोत, की लोकसभेच्या निवडणुकीला फार मोठी ओरड झाली की माझं नाव मतदार यादीत नाही, माझं नाव मतदार यादीत नाही, अशा प्रकारची ओरड. हो, आणि ती ओरड झाल्याच्यानंतर लोकांच्या लक्षात आलं मोठ्या प्रमाणामध्ये की लोकसभेला त्यांची नावं वगळली गेली. आता ती अनावधानानं झाली, प्रशासकीय चूक होती, तो भाग वेगळा. आता ज्याचं नाव आलं नाही, कळल्याच्या नंतर त्यांनी नाव नोंदवले. आपण तर निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर उमेदवाराचा फॉर्म भरल्याच्या नंतर सुद्धा काही दिवस आधी ज्याचं नाव नसेल त्याला अधिकार आहे, तो नाव नोंदवू शकतो. त्यामुळे हा कुठला मुद्दा झाला? जर तुमचं म्हणणं आहे की बोगस नावं आली, द्या ना पुढे पुरावा द्या. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नैसर्गिक वाढ आहे. काही लोकसभेमध्ये जे घोळ झाले होते, मतदारांनी अवेअर होऊन स्वतःहून त्यांनी ती नोंदणी केली. आपण हनुमंत पवार यांच्याकडे जाऊयात, ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. काय तुमचे आक्षेप तुम्ही ऐकले असतील? हा मुद्दा सातत्यानं काँग्रेस फक्त माध्यमांमध्ये किंवा जाहीर सभांमध्येच का मांडतं, ज्या फोरमवर तो मांडला जाणं अपेक्षित आहे, जसं आता राम कदम म्हणतायत की कोर्टात का जात नाही जर तुमच्याकडे पुरावे असतील तर? एनडीटीव्हीचे प्रतिनिधी म्हणून सागर कुलकर्णी अगोदर बोलले, त्यानंतर अँकर म्हणून आपणही काही आक्षेप घेतलेले आहेत आणि भाजपाचे आमचे राम कदम साहेब यांनी घेतलेले आहेत. मला साधं मला तिघांनाही प्रश्न विचारायचा आहे. कोणी सांगितलं की आजच राहुल गांधी हे बोलले? कशाहून तुम्ही असं म्हणताय की आज त्यांना अचानक आठवण आलं आणि बिहारच्या निवडणुका वगैरे? 3 फेब्रुवारीचं त्यांचं संसदेमधलं भाषण तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं. हनुमंत पवारजी, आम्ही असं म्हणत नाही की आजच ते बोलले. पूर्ण होऊ द्या. ऐका, मी तुम्हाला फक्त तुमचं एक चूक फक्त रेक्टिफाय करतो. बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की आज 6 महिन्यांतर जाग आली आहे. मी असं म्हणत नाहीये ते आजच बोललेले आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध सभांमधून लोकसभेमध्ये हे मांडलेलं आहे. मी स्वतः या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केला. माझा मुद्दा हा आहे की योग्य त्या फोरमवर ते मांडलं का जात नाही, कोर्टात का काँग्रेस पक्ष जात नाही? मी पुन्हा तेच सांगतो की एनडीटीव्ही म्हणून तुम्हा दोघांचाही गृहपाठ कच्चा आहे. अतिशय नम्रपणे मी सांगतो, सुप्रीम हायकोर्टानं ज्या वेळेस निवडणूक आयोगाला व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि त्या लाईनमध्ये जे 5च्या नंतर अंतिम मतदार यादी मतदानाची टक्केवारी घोषित करण्याच्या आकडेवारीत जे वाढलेलं मतदान आहे, सरासरी 5 वाजता दिलेलं आणि अंतिम मतदान, त्याचे मतदानाच्या नोंदी मागितल्या ना सुप्रीम हायकोर्टानं, फोटो व्हिडिओ मागितले ना, तर तुम्ही कायदा केला, 1961चा कायदा बदलला की हे रेकॉर्ड देता येणार नाही. हे तुमच्याच चॅनल मधून मी बघितलं. तुम्ही तर खोटं दाखवलेलं नव्हतं. का बरं सरन्यायाधीश काढले तुम्ही निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीच्या कमिटीमधून? काय ह्याचा हेतू होता? सरन्यायाधीशांवर विश्वास नव्हता? सरन्यायाधीश बायस वागले होते? आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातल्या निवडणुका बीजेपीने जिंकल्या, आम्ही जिंकल्या, अनेकांनी जिंकल्या. सरन्यायाधीशांना आयुक्ताच्या नेमणुकीच्या कमिटीमधून काढण्याचा हेतू काय भारतीय जनता पक्षाचा? विचारा तुम्ही एनडीटीव्ही वाले. साधा मुद्दा की ज्या वेळेस निवडणूक आयोगाला 7 वेळा पत्र लिहिलेलं आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्या काळातले नानाभाऊ पटोले साहेबांनी प्रवक्त्यांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला जाऊन जे प्रश्न आम्ही विचारले त्याची अजूनही उत्तर निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेली नाही. तेही माध्यमामध्ये येत आहेत. एका भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यासारखं निवडणूक आयोगाचे आयुक्त सुद्धा येऊन प्रेस कॉन्फरन्समध्ये एकतर्फी आकडे टाकतायत. आम्ही विचारलं ना, आकडे वाढले ना, मतदार संख्या वाढली ना, तो वाढलेल्या मतदाराचे फोटोकॉपी द्या ना. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथला निवडणूक आयोगाचा एक माणूस असतो. त्या माणसानं त्या बूथवर यादी प्रसिद्ध करावी की 2024च्या लोकसभा निवडणुका आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या मध्ये इतके मतदार वाढले, त्याचीही फोटो सगळं, नावासगळं, पत्त्यासगळं यादी. काय अडचण आहे निवडणूक आयोगाला? का नाही दिलं? यासाठी कोर्टात जायची तुम्ही अपेक्षा का करताय? आणि कोर्टानं जी यादी द्यायला सांगितली ते तुम्ही व्हिडिओ शूटिंग दिलं नाही, का देत नाही? याच्या मागचा हेतू काय? आणि साधा मुद्दा आहे की जे 5 मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या 5 मुद्द्यामधला कामठी मतदारसंघातला मुद्दा आहे, तुम्ही तो दाखवत नाहीये तिथं. तोही आवर्जून दाखवावा. 56,000 मतदान बीजेपीला झालं. त्या 56,000 मतापैकी 34,000 मतदान नवीन नोंदलेलं होतं.
आणि आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं नाही अशी मंडळी, नवीन नोंदणी केलेली 34,000 मंडळी, अशी सगळी मंडळी फक्त भारतीय जनता पक्षाच्या कमळालाच मतदान करणार आहेत. पण हनुमंत पवारजी, तुम्ही म्हणताय कामठी मतदारसंघाचं एका शीतावरून भाताची परीक्षा करणं योग्य आहे का, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सातत्यानं तुम्ही म्हणताय की निवडणूक आयोगाकडे आम्ही 7 वेळा कंप्लेंट केलेली आहे, त्यावर कोणताही त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही. असं असताना मग तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात का दाद मागत नाही आहेत? सविस्तर स्तरावर तुम्हाला हे प्रकरण कोर्टात नेऊन ते अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा निकाल लावला जाऊ शकतो. हे शीतावरून भाताची परीक्षा हे सरदोपट बोलणं झालं. 88,000 मतदारसंघा बूथमध्ये 88,000 बूथमध्ये लोकसभेचा जो ट्रेंड आहे तोच विधानसभेला राहिला. नाही, मी जे म्हणतोय ते कामठी मतदारसंघाचा जो उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या लेखामध्ये केला आणि तुम्ही आता जो उल्लेख केला त्यावरनं मी म्हणतोय, माझा मुद्दा हा आहे की तुम्ही 35,000 मतांच्या फरकावरनं तुम्ही साधारण 9.5 कोटी मतदारांची परीक्षा करणार का, हा माझा मुद्दा आहे. मी तेच सांगायलोय. माझं म्हणणं पूर्ण ऐकू द्या, महाराष्ट्रालाही तुमच्या माध्यमातून अगदी बोला. की ज्या 85,000 विधानसभा बूथवर भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये जी कामगिरी होती तीच कामगिरी विधानसभेला आहे. 85 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामधल्या 12,000 बूथवर लोकसभेला भारतीय जनता पक्ष मागे होता. त्याच बूथमध्ये आकडेवारी वाढलेली आहे, सांगितलं राहुलजींनी. त्याच बूथमध्ये हा ट्रेंड दिसतोय. त्यातला एक कामठी मतदारसंघ आहे. एका कामठी मतदारसंघाचा आम्ही सांगत नाही आहोत. शिर्डीमधल्या एका सोसायटीमध्ये 1,500 मतदान वाढल्याचे पण पुरावे काँग्रेसने दिले ना निवडणूक आयोगाला. आता ते माध्यमांनी दाखवायचे नाही दाखवायचे हा तुमच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. पण 85 विधानसभा मतदारसंघात जिथं लोकसभेला भारतीय जनता पक्ष मागे आहे तिथेच सरासरी 600 मतदान 5 वाजेच्या नंतर वाढतं आणि ते मतदानच 8% दाखवलं जातं. 9ची विधानसभा घ्या, 14ची विधानसभा घ्या, लोकसभा घ्या 24ची, यामध्ये कधीही सरासरी मतदान तुम्ही दिलेले टक्केवारी आणि अंतिम मी तुमच्या पण नजरेस आणू इच्छितो. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुद्दा तुमच्या पण नजरेस आणू इच्छितो. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुद्दा मांडला होता की 0.39 म्हणजे फक्त थोडासा मतांमध्ये फरक आहे, आपण जर विधानसभेला प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळू शकतं, अशा स्वरूपाचं भाष्य केलं होतं आणि तेच पुढे घडताना दिसलं. राम कदम, जे मुद्दे हनुमंत पवार यांनी मांडले त्याच्यावर तुमचा शेवटचा एक मुद्दा, कारण माझी वेळ संपत चालली आहे. कसं आहे की 5 नंतर लोक का आली, साधारणतः ट्रेंड आहे. सकाळी 10च्या आधी मतदान होतं आणि 10च्या नंतर ते मतदान कमी होतं आणि नंतर मग दुपारचं ऊन ओसरल्याच्या नंतर साधारणतः 3, 3:30, 4 नंतर लोक घराच्या बाहेर पडतात. हे काय नवीन आहे का? तुम्ही मागच्या 40 वर्षातला ट्रेंड घ्या, असाच ट्रेंड आहे. माझी ही 4थी निवडणूक होती, त्या 4ही निवडणुकांमध्ये असाच ट्रेंड राहिलेला. तर त्याच्यामुळे एक म्हण आठवते, नाचता येईना अंगण वाकडे. तुमच्याकडे जर खरंच एवढे पुरावे आहेत, कोणी हडवलं तुम्हाला? जा ना कोर्टात. कोर्टात जायचं नाहीये, इथे याला दिशाभूल करायचे. तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे, पण त्यांनी जो एक मुद्दा, मी तुम्हाला स्पेसिफिक प्रश्नावर आणतो की त्यांनी मुद्दा मांडला की 12,000 बूथवर हा सगळा प्रकार झालेला आहे, थोडी नवी ही संख्या. मी तेच म्हणतो ना की मुळामध्ये त्यांचा कुठलाही मुद्दा असेल, ज्याला लॉजिक असेल, तर्क असेल, सत्य असेल, कोर्टाचे दार ठोकावचं दार त्यांनी. जेव्हा निवडणूक आयोग या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळा कागदपत्रांसहित निवडणूक आयोग स्पष्ट करतो, त्यांना ते मान्य नाही. पारदर्शी पद्धतीने ईव्हीएमचं जो समजा हॅकिंग झालंय, कुठे करून दाखवा एखादं, घ्या ना, बोलवा पत्रकार परिषद, करून दाखवा. ती करण्याची हिंमत नाही का? ते होतच नाही. त्याच्यावर यांचे नेते बोलतात. आता यांच्याकडे काही आकडे आहेत, ठेवा लोकांच्या पुढे, पुराव्या सहित ठेवा. पण पुरावे नसताना उगाच दोन्ही बाजूनी ढोल बडवायचा आणि आपला पराभव मान्य नाही करायचा, याच्यात नुकसान तुम्हालाच आहे. ज्या दिवशी माणूस मोठ्या मनानं स्वतःचा पराभव मान्य करतो ना, त्या दिवशी सुधारणेला सुरुवात होते. पण ज्याला पराभवच मान्य करायचं नाही मागच्या 15 वर्षात, तेच कारण आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वात 1-2 ठिकाणी सोडा, बाकी सगळ्या ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. ज्योतिरादित्य सिंधिया असतील, बाकीचे सिंधिया असतील, बाकी सगळे मोठे काँग्रेसचे राम कदमजी आपला थोडासा मुद्दा भरकटतोय, त्यामुळे थोडासा मुद्दा भरकटतोय. आपला मुद्दा आता हा नाहीये की काँग्रेसची कामगिरी काय आहे, आपला मुद्दा हा आहे की त्याच्यातनं जे त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत, प्रश्न उपस्थित केले, त्याला उत्तर देणं. तुम्ही उत्तर दिलेलं आहे की त्यांनी कोर्टात जावं. मी एक शेवटचा, कारण असं व्हायला नको की हनुमंत पवारांना वेळ मिळाला नाही,
आता तुम्ही हा मुद्दा मांडताय, माध्यमांमध्ये मांडताय, या पुढच्या काळात काँग्रेसचा रोडमॅप काय असणार आहे? या मुद्द्याचं कुठेतरी लॉजिकल तुम्ही एंड करणार आहात का? कोर्टात जाणं किंवा पुढच्या कशा पद्धतीने ही लढाई तुम्ही लढणार आहात? भारतीय जनता पक्षानं सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीतून काढलं, इथून या विषयाला सुरुवात झालेली आहे. 1961चा निवडणूक कायदा त्यांनी विधिमंडळामध्ये संसदेमध्ये बदलायचा घात घातला आणि रेकॉर्ड सगळे देता येणार नाही असं सांगितलं. हा दुसरा आक्षेप आहे. तिसरा आक्षेप, जे वाढलेलं मतदार आहे लोकसभेपासून विधानसभेमध्ये, त्याच्या फोटोकॉपी निवडणूक आयोगाने त्या बुथवर प्रसिद्ध कराव्या. आणि शेवटचा मुद्दा माझा 1 मिनिटात संपवतो. 2009ची निवडणूक, 14ची निवडणूक, 2019ची निवडणूक आणि 2024 यामध्ये फक्त 2024ची निवडणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये सरासरी मतदार टक्केवारीच्या आणि अंतिम टक्केवारीच्या मध्ये 8% डिफरन्स आहे. त्याच्या अगोदरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 1% सुद्धा डिफरन्स नव्हता. असं काय घडलं महाराष्ट्रामध्ये की 8% लोकांचा डिफरन्स या निवडणुकीमध्ये अचानक आला? याची उत्तरं भारतीय जनता पक्षानं द्यावी. त्यापेक्षा जास्त आम्हाला निवडणूक आयोगानं देणं अपेक्षित आहे. आम्ही निवडणूक आयोगाला भांडतोय आणि निवडणूक आयोग सध्या केंद्र सरकारच्या पिंजऱ्यामधला पोपट झालाय, हे आमचा ठाम आरोप आहे. काँग्रेसने जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपांवर भाजपचं उत्तर आलेलं आहे. आता यावर पुढे काँग्रेस कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहे, या आरोपांना घेऊन काँग्रेस कशा पद्धतीनं लॉजिकल एंड पर्यंत पोहोचणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सगळ्यांचे. हनुमंत पवार आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते होते, त्याचबरोबर भाजपचे आमदार राम कदम हे होते आणि आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. तिघांचेही धन्यवाद केलेल्या विश्लेषणाबद्दल.